नमस्कार मंडळी, चला तर पाहूया डाळ पालक रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने। यासाठी मी 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि 1 मोठी वाटी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हळद 1 चमचा, तेल 1 चमचा आणि गरजेनुसार पाणी घेऊन 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, 1 कट केलेला कांदा, मिरची बारीक कट केलेली, लसूण, आलं बारीक कट केलेलं, हे मिश्रण एकजीव करून घेऊयात। हिंग आणि गरम मसाला ॲड करून घेऊयात आणि जे पण डाळ शिजवून घेतलेली आहे ते याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात। चला तर आपल्या डाळीला तडका देण्यासाठी मी तडका कढाईमध्ये 2 चमचे तेल, जिरे, कश्मीरी लाल मिर्च पावडर, लसूण, कस्तुरी मेथी ॲड करून घेतलेली आहे। तयार झालेला तडका डाळीवरती ओतून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊयात। चला तर आपली डाळ पालक डिश तयार आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। अशा प्रकारे जर तुम्ही डाळ पालक बनवले तर जे पालक खात नाहीत ते पण आवडीने खातील। ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।